अरे यार शिट, आता सर नेहमी मला याच अँगलने बघणार, रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून. नको नको, मलाही रिस्पॉन्सिबिलिटीज नको. ऑलरेडी एवढं प्रेशर आहे माझ्या डोक्यावर, आता हे प्रेशर घेऊन कुठे जाऊ. एक काम करते, लगेच कॉल करते आणि सांगून टाकते की सर मला नको ही रिस्पॉन्सिबिलिटी. नको नको, आत्ताच कॉल केलेला. हे काम कर कीर्ती, उद्या सांग, उद्या कॉलेजला सांगेन आणि मी त्यांना सरळ सांगून टाकेन की मला नकोच ही रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तू पण ना कीर्ती, नेहमी त्यांना हो हो करत राहतेस. सर पण असे विचित्र का वागतायत. नाही नाही, तू उद्या कॉलेजला जा आणि त्यांना सांगून टाक. स्टुपिड सारखं वागू नको. उद्या कॉलेज सांगून टाकेन. तुम्हाला हे बक्षीस द्यायचं असेल तर ते दीपला द्या. दीपला द्या. त्याचा हक्क आहे तो. त्याचा हक्क आहे तो. बापरे, तुम्हाला सोडून येऊन काही तास झालेत फक्त आणि मी तुम्हाला ऑलरेडी मिस करायला लागलोय. आणि अजून बापरे, अजून 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे 48 तास. एरवी दिवस कसे जातात ते कळत नाही. आणि आता हे हे घड्याळाचे काटे पण आहेत ना, हळूहळू फिरायला लागलेत. मग खरं सांगू, खूप मिस करतोय तुम्हाला. तुमच्याशिवाय माझा एक एक क्षण कसा जातोय काय सांगू मी तुम्हाला. 1 मिनिट, तुम्हाला पण माझी आठवण येते ना? हा, मला एक फोन का नाही करत तुम्ही? 1 मिनिट, मी कॉल करणार म्हणून तुम्ही वाट बघत नाहीत ना? तसं असेल तर आता मला फोन करायलाच पाहिजे. नाही, मला राहवतच नाहीये. अगं, तो स्वराज फोन करतोय सारखा, उचलत का नाहीयेस तू? अय्यो, तुम्हाला किती वेळा सांगू, आपल्याला स्लो पॉइझनिंग करायचं. हळूहळू एक एक करत त्याला कळणार नाही असा त्रास द्यायचा त्या गायकवाडांना. आणि हा त्याचाच भाग आहे. तुला वाटतंय जर तू फोन उचलला नाहीस तर त्या स्वराजला त्रास होईल? अहो, तो स्वराज बावळट आहे. आय एम शुअर आता तो मला मिस करत असेल आणि म्हणून मला इतके फोनवर फोन करतो. आता जर मी त्याचा फोन उचलला तर मला उगाच त्याच्याशी गोड गोड बोलत बसावं लागेल आणि मग त्याला असं वाटेल की आमचं सगळं छान सुरू आहे, मस्त सुरू आहे. अगं, पण तू आत्ता फोन उचलला नाहीस तर थोड्या वेळाने तो तुला परत फोन करेल. बघ, परत करतोय. हेच तर हवंय मला. त्याच्या डोक्यात सतत माझाच विचार असायला हवा. आता जर मी त्याचा फोन नाही उचलला तर तुम्हाला नंतर परत फोन करेल आणि तेव्हा पण मी त्याचा फोन नाही उचलला तर तो बेचैन व्हायला लागेल, माझी काळजी करायला लागेल, तडफडायला लागेल. त्याचं हेच तडफडणं, बेचैन होणं त्याला माझ्यासाठी वेडं करून टाकेल. आणि मग तो माझ्याशिवाय राहूच शकणार नाही. एकदा का त्याचं मन माझ्यासाठी हळवं झालं ना की मग त्याच्यावर घाव करणं सोपं होऊन जाईल. मग हळूहळू तो माझ्या पुढे मागे करायला लागेल. तेव्हाच मी त्याच्या खांद्यावर बंदूक धरून त्या अख्ख्या गायकवाडांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. वा, हुशार आहेस तू. मानलं तुला. हुशार तर मी आहेच. साखळी तोडायची असेल तर त्याची कमजोर कडी शोधावी लागेल. एकदा का ती कमजोर कडी सापडली ना की मग त्याच्यावर घाव घालायचं. साखळी तुटलीच म्हणून समजा. आणि इथे ती कमजोर कडी स्वराज गायकवाड आहे.
थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ज्योती, काय ग एकटीच असतेस? अगं काही नाही ग ताई, आज जे काही झालं ना त्याचा विचार करून हसू येत होतं. बाप रे, केवढा गोंधळ उडाला होता माझा. मला काय करू काय नाही सुचतच नव्हतं. पण तो दीप वेळेवर आला म्हणून, अगं म्हणून गोष्टी सगळ्या वेळेत झाल्या, नाहीतर सगळा गोंधळ झाला असता. आणि ताई, पुरुषोत्तम काकांनी त्याला ते गिफ्ट दिलं ना, ते बघून मलाच खूप छान वाटलं अगं. म्हणजे त्याला पण किती आनंद झाला होता. त्याला तर काय करू काय नको असं झालं होतं. आज सगळं छान झालं, तर तो विचार करूनच हसू येत होत. ज्योती, त्या बेवड्याची जी मदत घेतलीस ना तू, ती मला अजिबात आवडलेली नाहीये. काय गरज होती त्याला बोलवायची? आपल्या घरात कोणी नव्हतं का मदतीला? मी होते ना, बाहेर बसले होते. मला बोलवायचं, मी आले असते ना. की तुला तोच पाहिजे होता मदतीला? अगं ताई, उलट मी त्याला मदतीला बोलवलंच नाही, तो स्वतःहून मदत करायला आला. आणि ताई अगं, तू जिजूंबरोबर बाहेर बसली होती, आई सुभद्रा काकू सगळे बाहेर बोलत बसल्या होत्या, तर त्यांना कसं मदतीला बोलवू? एकतर मला एकटीला काही सुचतच नव्हतं, त्यात तो मदतीला आला. आणि तुला खरं सांगू का ताई, तो आला म्हणून गोष्टी नीट झाल्या, तेच सांगतेय. वेळेवर स्वयंपाक झाला, नाहीतर आज काही खरं नव्हतं अगं. ज्योती, खूप दिवस झालं बघतेय ग मी. तुझी आणि त्या बेवड्याची मैत्री जरा जास्तच वाढत चालली. तू विसरली असशील म्हणून तुला आठवण करून देते. आपल्या दादाचा आणि सुजयचा खून केलाय त्याने. आपलं सगळं हिरावून घेतलंय. काय गरज होती त्याच्याबरोबर मैत्री करायची? हे बघ ताई, मला कळतंय तुझ्या डोक्यात खूप मुद्दे आहेत आणि आपण काही गोष्टी विसरलेलो नाही आहोत. पण अगं, तू सतत त्याच गोष्टींचा विचार करत बसलीस तर तुलाच त्रास होईल अगं. आणि ताई, तुला एक गोष्ट सांगू का? तू दीप बद्दल जसा विचार करतेस ना, तसा तो मुलगा नाहीये अगं. मला मान्य आहे, तो दारू पितो, वाटेल तसा वागतो, वाटेल तसा बोलतो, पण कधी कोणाला मदत हवी असेल ना, तर त्या क्षणी उभा राहतो अगं. हे बघ ताई, मी तुला एक गोष्ट नीट सांगते. तू लग्न करून आता त्या घरात गेलीस. तुझा राग द्वेष सगळं विसरून तू सुखानं संसार कर असं मला वाटतंय. हे बघ, सगळ्यांना आपलं मान अगं, नाहीतर तुलाच त्रास होणार आहे. झालं तुझं प्रवचन. मला चांगलंच माहितीये कोणाशी कसं वागायचं ते. सगळ्यात पहिली गोष्ट, त्या घरात कोण कसं आहे ना हे मला माहितीये. तू मला सांगायची गरज नाहीये. घरातले बाकी सगळे किमान माणसांसारखे तरी वागतात. मला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त त्या खुन्याविषयी बोलते. तो बेवडा वाईट माणूस आहे. तू पुरुषोत्तम काकांना बघितलंयस ना, ते इतके चांगले असून सुद्धा त्याच्याबरोबर कसे वागतात? ह्याचाच अर्थ हा आहे की तो वाईट माणूस आहे आणि तू सुद्धा त्याच्यापासून लांब राहायचंस. ही तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग. समजलं?